तर आपण थेट जाणार आहोत पुण्याला. प्राणीमित्र मनोज ओसवाल आपल्यासोबत आहेत. मनोज सर, तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल. अत्यंत क्रूर असा हा व्हिडिओ आहे. काय शिक्षा केली पाहिजे अशा नराधमाला? हा व्हिडिओ कुठला आहे हे शोधून काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, पण काय शिक्षा केली पाहिजे? कुठून ही क्रूरता येते? ही जी क्रूरता आहे हा फक्त प्राण्यांच्या विषय नाही हे समजून घ्या. जो माणूस प्राण्यांवर क्रूरता करतो तोच पुढे जाऊन माणसांवर क्रूरता करतो. तो माणसांची हत्या करू शकतो, माणसांवर अत्याचार करू शकतो. कारण हा एक माणसाच्या वृत्तीचा विषय आहे. याच्यामध्ये शिक्षा तर चांगली होऊ शकते, 5 वर्ष तर कमीत कमी शिक्षा होऊ शकते. 429 ऑफ IPC ह्या वेळी ॲप्लिकेबल असेल. म्हणजे IPC मध्ये 429 अशी एक धारा आहे ज्याच्यामध्ये 50 रुपयापेक्षा जास्त किमतीच्या प्राण्याची जर हत्या केली किंवा त्याला निरुपयोगी केला तर ती शिक्षा होऊ शकते. पण याच्यामध्ये पोलिसांना बरीच मेहनत घ्यावी लागेल. कारण कोर्टामध्ये सिद्ध करताना 1-2 साक्ष लागणार. त्या गाडीचं फोरेन्सिक करावं लागेल. गाडीचा जो पुढचा भाग आहे ज्यांनी हत्या केली त्याचं फोरेन्सिक करावं लागेल. कोर्टामध्ये हा केस व्यवस्थित मांडला पाहिजे. फक्त व्हिडिओ दिसतोय आणि त्याच्यामध्ये क्रूरता दिसते त्याच्यावरनं हे सिद्ध होत नाही. आता फॉर्च्युनेटली हा जो व्हिडिओ आहे चांगल्या क्वालिटीचा आहे. त्याचं जर फोरेन्सिक अनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये असणारा माणसाचा चेहरा एखाद्या वेळेस मिळू शकतो. बरेच असे ॲडव्हान्स टूल आहे ज्यांनी त्याचं अजून अनालिसिस करून तो माणूस कोण आहे त्या गाडीमध्ये एखादा त्याचा चेहरा दिसू शकतो. पण त्याच्यावरती त्याचं फोरेन्सिक करावं लागेल. आणि खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या प्रकारचे गुन्हे रोज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये होत असतात. फॉर्च्युनेटली ह्यावेळी व्हिडिओ सापडला नाही तर बऱ्याचदा अशा प्रकारच्या हत्या होतात. मनोज सर, आणखी एक विचारायचं आहे ते म्हणजे बैल माझावर आला किंवा तो उधळलाय म्हणून अशा प्रकारे त्याला मारण्यात आल्याचं सुद्धा सांगितलं जातंय. हे तर अत्यंत धक्कादायक आहे. याच्यासाठी इतर काही उपाय करता आले नसते का? त्याला थेट JCB खाली चिरडून मारणं हा उपाय असू शकतो का? पण नाही. आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ह्यांचं म्हणणं आहे की तो बैल, कोणाचं जे म्हणणं असेल की तो बैल उग्र होता, पण तसा दिसत नाहीये. इनफॅक्ट तो त्या गाडीला बघून तो खुश झाला, तो पुढे आला, तो त्याला प्रेम दाखवत होता जो त्या गाडीमध्ये होता. कारण सुरुवातीचे तुम्ही जे त्याचे शॉट्स पाहिले तो खूप उत्सुकताने प्रेमाने त्या गाडीकडे आलाय. नंतर जेव्हा त्याच्या लक्षात आलं की गाडी माझ्यावरतीच हल्ला करते तेव्हा तो स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत होता. आणि तरीही तो तिकडनं पळाला नाही. कारण त्या गाडीमध्ये कोणतरी त्याच्या ओळखीचा असेल असं मला वाटतंय. नाहीतर तो तिकडनं लगेच पळाला असता. कारण त्याची एक वृत्ती असते, जर कुठली गोष्ट त्याला जर इजा करू शकत असेल तो तिकडनं पळणार. पण त्या गाडीमध्ये आणि गाडी शेजारी असलेली माणसं त्याला, आणि त्याच्या आधीचा जर तुम्ही ऑडिओ ऐकलात तर त्यांनी ऑलरेडी तयारी केली होती. लोक बघायला थांबली होती की आता ह्या बैलाला मारणार आहे म्हणून. तर हे व्यवस्थित प्लॅन करून केलेली हत्या आहे. आणि त्याच्यामध्ये बैल उग्र होता असा बिलकुलही दिसत नाहीये. पार त्याच्यावरती तो JCB चालत असेपर्यंत त्यांनी अगदी मनोज सर, जरी उधळला असेल किंवा नसेल तरी सुद्धा अशा रीतीनं एका मुक्या प्राणाला किंवा कोणालाही मारणं हे अत्यंत चुकीचं आहे. याला खरोखरच माफी नाहीये. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि या बातमीचा सातत्यानं आम्ही पाठपुरावा करतच राहणार आहोत. सध्या या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडी